रयत शिक्षण संस्थेच्या संस्थेचे संस्थापक गौ शिक्षण मंत्री पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138वा जयंती सोहळा साजरा होत आहे आणि ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहून यांनी वक्ते म्हणून भाषण केलं ते माननीय विलकर सर. या कार्यक्रमाकरता अध्यक्ष म्हणून असलेले अरुण शेठ भगत, महेंद्र कामगार नेते. आता त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं. जगभर संपूर्ण फिरतात आणि लंडनमध्ये ऑफिस आणि जागतिक संघटनेच्या खर्चानं त्यांचं ज्यांना नेलं आणलं जातं असे महेंद्र शेठ घरत, आमचे टी देशमुख केंद्रवाडी सदस्य आणि त्याच्यासारखा माझा उल्लेख केला तर रामाजी बरोबरचा असलेला लक्ष्मण म्हणून करतो. टी देशमुख त्याचबरोबरीनं आपले संस्थेचे विभागीय चेअरमन वंगेरे सर, आपल्या इथले पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील, आपल्या उपस्थित असलेले इथं वसंतशेठ पाटील. ह्या हायस्कूलचं ज्यावेळेला जुन्या बिल्डिंगचं पूर्वीची बिल्डिंग होती, पहिली आता ती नाही दिसत, त्या बिल्डिंगचं ज्यावेळेला काम चालू होतं त्यावेळेला 2 लोक प्रमुख होते, वसंतशेठ आणि जानूशेठ, लक्ष्मण शेठ 3 होते. लक्ष्मणशेठ पाटील, जानूशेठ घरत आणि वसंत पाटील वगैरे. आम्ही त्यावेळेला लहान होतो, 8वीला 9वीला होतो, शिकत होतो त्यावेळेचं, पण ते चित्र आम्ही अजून लक्षात ठेवलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट अशी आहे, जे समाजाकरता काम करतात ना त्यांचं नाव आपल्या हृदयात कोरायचं असतं आणि तशा दृष्टीनं आपण ते पाहिलं तर त्याचा उल्लेख जरूर करावा. आपल्याला मगाशी प्रास्ताविक करताना आपल्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना ठाकूर यांनी सगळा इतिहास आपल्या शाळेत सांगितला. पूर्वीपासून ती बदलत होती, स्कूल कसं सुरू झालं, काय झालं, म्हणजे साधारणतः गॅदरिंग असलं की ते सगळं सांगतात. किती 20 विद्यार्थ्यांनी, 15 विद्यार्थ्यांनी स्कूल सुरू झालं आणि आता 1500 विद्यार्थी झाले हे सांगतात. तेव्हा धर्माबापू ठाकूर यांचं नाव घेतलं जातं, आपले सदुभाऊ देशमुख यांचं नाव घेतलं जातं. म्हणजे आताच्या जगामध्ये आपण मोठमोठ्या देणग्या होतात, मोठमोठ्या बिल्डिंग इस्लामच्या होतात, पण त्या काळी म्हणजे अगदी बेडा म्हणजे तुम्हाला माहीत आहे की बेडा मोठा काय माहिती आहे मुलांना? हातवरती काढा. काही नसलं नाही त्यांना. गुरं बांधतात ना, गुरं गाई म्हशी वगैरे, ते जिथे बसतात ना त्याला बेडा म्हणतात. म्हणजे किती जमाना बदललाय, काळ बदललाय बघा. पण हे सगळे विद्यार्थी हे समोर स्टेजवर दिसतात ना, वगैरे सर, ही इतकी मोठी फौज आहे ना, हे या विद्यालयाची माजी विद्यार्थी आहेत आणि इथून घडलेले सगळे प्रयत्न मोठमोठ्या पदावर गेलेत बघा. म्हणजे तसं पाहायला गेलं तर टी देशमुख व्हाईस चेअरमन आहेत, MSP संस्थेचे जनरल सदस्य आहेत, महेंद्र घरत जनरल सदस्य आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जागतिक स्तरावरच्या युनियनचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. ते अशा प्रकारची मोठमोठी माणसं घडवलीत की या मातीतून घडलीत. या जनार्दन भगत साहेबांच्या प्रेरणेनं अण्णांची जी संस्था इथं आली, MB पाटील, DB पाटील, जनार्दन भगत यांनी आणली, त्यातून घडले. भाषण सुरू व्हायच्या अगोदरच मी काही जास्त बोलणार नाही. आपली मीटिंग पहिली जी 3 तास लेट झाली, लेट झाली 1 तास. 11ची 12 वाजता सुरू झाली, 12:15ला, आणि त्याच्यानंतर आता 2 वाजून गेले. ते 11 आणि 2 3 तास होऊन गेले. महेंद्र करताना तुमची अगदी अतिशय किवाजी कळवळा आलेला आहे की बसून बसून विद्यार्थ्यांनी मांडी मोडून बाहेर मोडले असतील. खरी गोष्ट आहे, त्याने एक विचार मांडला आहे, झटकीपट पूर्ण होईल अशातला भाग नाही. पण महेंद्र करतांची सूचना, एक मोठा हॉल बांधावा म्हटलं. हॉल आम्ही काय सहज बांधू, हॉल बांधायला अडचण नाही, 5 कोटी 10 कोटी आम्ही सहज देऊ, पण ते बांधताना परवानग्या मिळत नाही हीच अडचण आहे. जमीन अडचण कुठली असेल तर परवानग्या मिळत नाही. मग महेंद्र करताना खडक्या भाग त्याला माहीत आहे. मी पण ग्रामपंचायतीमध्ये 15 ऑगस्ट मी सांगायचो, बांधा काय असेल ते नंतर बघू, तर त्याचं म्हणजे कसं करू, पण आपल्याला
पळसोई होणं गरजेचं आहे. जर मागून मिळत नसेल तर हिसकावून घेण्याचा सुद्धा काही गोष्टी असतात आणि त्या दृष्टीनं शिल्पाच्या बाबतीत तो न्याय लावावा लागेल असं वाटते मला. आणि त्याच्यावर महेंद्रकरण सूचना जर विचार करू तर आता आपण पाहायला गेला तर या शाळेतले विद्यार्थी कसे घडतात, अण्णांनी घडवले तशातले इतके मोठमोठे विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि त्याचबरोबर त्यामुळे अण्णांचे शिष्य हे असे घडलेले आहेत. त्यांची 138वी जयंती आपण इथं साजरी करत आहोत. त्या जयंतीच्या निमित्तानं महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं की जशाचं हे आता सर्वांची प्रत्येकाची सांगावं लागेल. कोणी पंचायत समिती झाला, कोणी जिल्हा परिषद सदस्य झाला, कोणी आणखी महाराष्ट्र स्तरावर गेले, कोणी जागतिक स्तरावर गेले. जे इथल्या पेढ्यामध्ये शिकले म्हणजे पडवी गुरुमताची तिथे शिकले, माडीवर पहिल्या वर्गात शिकले. यावेळी इथे काम सुरू झालं तर मी यंदा 10वीत होतो, शिकत होतो 10वी. बिल्डिंग नव्हती, फटाका नव्हतं, टिकाव पावडा घेऊन स्पॉट करायला लागत होती आणि दगडं बाजूला सरकवून निवडून लावून कंपाऊंड चाललं होतं. कंपाऊंड करतं कसं होतं, त्या दगडं ढकलायची, गडका करायचा, त्यात निवडून लावायचं की झालं का म्हणजे कंपाऊंड. आता अशी कंपाऊंड वगैरे तसलं काय नव्हतं. तर हे सगळं आम्ही करत होतो. पण आम्ही त्यावेळेला अगदी अशाच घरातून, सर तुम्ही आलात तशाच घरातून रणवीर साहेब सांगतात त्याकडं मी सुरुवात त्यावेळेला आलेलो होतो. हायस्कूलचं रोड बघायला मला फार उशीर झाला खरं म्हणजे, पण भगत साहेबांच्या बरोबर झालं. तर आता जी मुलं ह्या वयामध्ये मोकल भाषण करतोय, ती मुलगी भाषण करतोय आणि या पद्धतीनं 10वीची मुलं 12वीची मुलं इतकी बक्षिसं घेत आहेत. तर मी समजा काही इथे शिकलो, 11वी झालो, नंतर कॉलेजला गेलो, पण या 11वी झालं 10वी हायस्कूल शिकलो म्हणून. पण त्यावेळेला आम्ही आपलं असंच बोलवतो रे, तुमच्यात ते हुशार नव्हतो, 50% 52% मार्क आमच्या किती होते, 50% आणि 52%. आता 90, 95, 98% तर 100% पण मार्क पडतात. आमच्या वर्गातला वायटी देशमुख, मी, सोलकर आणि गोपीनाथ कोळी पहिला, दुसरा कोण, तिसरा, चौथा कोण इतकंच चाललं होतं. आणि जिल्ह्यात जो मॅट्रिकला किंवा 7वीला पहिला यायचा ना, पहिला त्यांचे पर्सेंट 70-75 होते, 72, 80 पण नव्हते त्यावेळेला, 80 पण नव्हते. आणि तुम्ही जर इतके मार्क आणि इतके छान भाषण करताय, छान बोलताय आणि त्याचा परिणाम मला वाटते पुढल्या दृष्ट्यामध्ये अण्णांच्या कृपेमुळं आम्ही जसे जिल्हा परिषद झाले, सभापती कुणी झाले, मी अगदी खासदार 2दा झालो, दिल्लीला खासदार झालो 2दा. पण तुम्ही आता जागतिक स्तरावर खऱ्या अर्थानं नुसते खासदार भारतातले नव्हे तर कोणतरी आमदार, खासदार, मंत्री पण व्हाल आणि मोठे नेते व्हाल अशा प्रकारचं इथं रयतमध्ये शिक्षण दिलं जात आहे. रयतच्या बाबतीत आता रयत कुठल्याही बाजूला मागं राहिलेली नाही. जर तुम्ही आता याच्या भाषणाचा उल्लेख केला शिक्षणाचं, तर रयतने सगळीकडे सुरू केलं आहे. आणि या हायस्कूलमध्ये आम्ही जी आयडिया मांडली की ताबडतोब मंजूर, ताबडतोब फंड्स मंजूर असा आहे. इथं कसलाही त्याचं अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह पॅनल पाहिजे आहे, प्रत्येक वर्गात पाहिजे. बऱ्याच शिक्षकात नमुन्याला 2-4 दाखवतात. स्कूलमध्ये आमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, असं हे आहे ते आहे. किती कॉम्प्युटर पाहिजे, किती काय पाहिजे, ज्या ज्या पद्धतीने मागण्या असतील ना त्या सर्व दिल्या जातात. आणि त्याच्यात आम्हाला अभिमान वाटतो की तुम्ही विद्यार्थी त्याचा शिक्षकांनी चांगला तुम्हाला शिकवल्यानंतर त्याचा चांगला वापर करतात. आणि त्याच्यामुळं हे हायस्कूल आपल्याला कोंगेर सर पाहिलं आहे की रायगड विभागात जे हायस्कूल असतील, संस्थेत जे हायस्कूल असतील, तर त्याच्यामध्ये या हायस्कूलचं नाव तुम्हाला पहिल्यांदा घ्यावं लागेल. अशा प्रकारचं यश शिक्षण दिलं जातं आहे, घेतलं जातं आहे. आणि आम्हाला आनंद आहे. नाही तर कसं सांगितल्याप्रमाणे काय तिथली माझी विद्यार्थी इथली मुख्याध्यापिका झाली, तिला त्या साहजिकच आता मी त्यांना नाही म्हणत, तिला म्हणतोय. खरं मुख्याध्यापिका काय म्हणून त्यांना म्हणायला पाहिजे ना, पण आम्ही त्यांना म्हणत तिला म्हणतोय कारण ती आमची मुलगी आहे. हे आमची हे
असं आहे ना, तर हे शिक्षक शिक्षिका जे आहेत त्यांना इथलं रयत शिक्षण संस्था हे आपलं घर झालेलं आहे. घर असतं ना आपल्याला, घर आई वडील आपले असतात. पूर्वी पद्धती होत्या, दप्तर आणलं की फेकून द्यायचं, वही पुस्तक तिकडं. तुम्ही अशी फेकून देत नाही ना, दप्तर फेकताय, व्यवस्थित लावून ठेवताय ना. मग त्यामुळे आता तुमच्याकडं मोबाईल आहे, मोबाईलमध्ये सगळं काही वाचायचं नसतं. शाळा कॉलेज असेल ते चर्चा वाचून घ्या. मोबाईलमध्ये अनेक भरपूर भरणा केलेला असतो. आवश्यक आहे ते वाचा, आवश्यक आहे ते पहा, अनावश्यक आहे त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आणि त्याच्यामुळं या पद्धतीने आपण जर गेलो तर खऱ्या अर्थानं खरं शिक्षण तुम्ही घ्या, जे अण्णांना अपेक्षित होतं ते. आता अण्णांना काय अपेक्षित होतं, त्याने सुरू केलं स्वावलंबी शिक्षण. आपलं वरती प्रत्येक नाव असतं स्वावलंबी शिक्षण, हे सरचं ब्रीद. हे इथलं जे आहे ना ते लंडनवाल्याने लवकर उचललं, अमेरिकेवाल्याने लवकर उचललं. आता आम्ही मंडळी जेव्हा फॉरेनला आपण जातो आणि त्यावेळेला जेवायला खावायला हॉटेलात गेलो तर इथून आपली मुलं सांगतात. आता बरोबर मी गेलो होतो, माझ्या 2 नातवांना घेऊन गेलो होतो लंडनला, घेऊन गेलो होतो. तर आमदार प्रशांत ठाकूरचा मुलगा आहे ना, अमोक ठाकूर. कोण आहे? अमोक ठाकूर. बीकॉमचं शेवटच्या वर्षाला लंडनमध्ये गेला. आता PhD म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मॅचेस्टरला लंडनच्या पुढे गेला. पण त्यावेळेला जो बीकॉमला तिथे गेला तो तिथली सगळी मुलं जी आहेत ते सांगतात आम्ही लंडनला शिकतो, लंडनला जातो, तिथं पहिल्यांदा काम करतात. तिथे काय करतात? पहिल्यांदा काम. हॉटेलमध्ये ऑर्डर द्यायची, खाल्लेलं ते उचलायचं, प्लेट वगैरे असतात ना, साफसफाई करायची. लंडन अमेरिका आपला जे प्रगत देश आहेत ना, तिथे शिक्षणाच्या अगदी ऑस्ट्रेलिया म्हणजे काय असेल ते, पण तिथं पहिल्यांदा हे शिक्षण दिलं जातं. ज्या अण्णांनी जी स्वावलंबी शिक्षण केलेले आहे ना, त्याचा प्रचार कुठं झालाय? फॉरेनला झालाय सगळीकडं. आपण मात्र त्याचे लक्ष दिलं नाही. ते लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपल्याला अभिमान आहे की आपण त्या अण्णांच्या संस्थेत आहोत. आणि त्यातली वृत्ती कशी आहे सांगितल्याप्रमाणे अनेक वक्त्यांनी सांगितलं की ताटातला घास जे काय असेल ना, एक भाकरी अर्धी भाकरी देणं हे काम आपण जे करतो तीच खरी माणुसकी असते. आणि त्याच्यामुळं आपण तुम्ही आता भरपूर चांगला अभ्यास करा, अण्णांचा आदर्श घ्या. आता लेखक, कवी, पुढारी व मोठे असे अधिकारी हे सर्व व्हा. आणि त्यातून आपल्या शाळेकडं, आपल्या गावाकडं, आपल्या आईवडिलांकडं. आता मला माहीत नव्हतं आपल्या नावाकडचं एक पालक हा इतकं भाषण चांगलं लिहून देईल, मला माहीत नव्हतं. आता आम्ही BA MA मराठीचे मी आहे, पण आम्हाला जे लिहिता येणार नाही रयतचा इतका युद्ध करतो, इतकं चांगलं त्यानं पालकांनी लिहून दिलं, त्याचं खरंच मनापासून आनंद करतो. मी म्हटलं यांना कुठल्या शिक्षकाने लिहून दिलंय? मी काय विचारतो, कुठल्या शिक्षकाने लिहून दिलंय? कोणतरी गुरुच असला पाहिजे ना. आता हे मराठी बरेचसे गुरु आहेत, त्यांनी जे काही लिहून दिलं मुलीचंही भाषेत फार छान झालं. तिच्या आईने लिहून दिलंय. आहे का? आई आली का तिची? अरे मग तुम्हाला अभिनंदन, तुझंही अभिनंदन, वडिलांचं, त्याच्या वडिलांचं, तिच्या आईचं अभिनंदन की खरंच त्यांना शाळेत बोलवा. तुमची निबंध स्पर्धा उपस्पर्धा होतात ना, तेव्हा परीक्षक म्हणून पण त्याला ठेवा. कारण त्यांची कला जी आहे ती आपण समजून घेत नाही आहे. तर असे हे 2 नव्हे, अशा अर्थानं पालकांची आपण मिटिंग घेतो ना, पालक सभा घेतो, आयांची पण सभा घेतो. आया म्हणजे माता पालक संघ. नर्सरी ज्युनियरला असतात त्या आया नाही, नर्सरी माता पालक धरकर माता पालक. त्यांच्यामध्ये सुद्धा असं करा, त्यांचे जे प्रावीण्य असेल, त्यांना जे आवड असेल त्यांनाही आपण संधी देऊया. या शाळेमध्ये तशा प्रकारचा जो उपक्रम आपल्याला सुरू करता येईल. सरांनी 50 पुस्तकं घेतलीत. आणखी काय आपल्या या विभागात जितक्या शाळा वगैरे असतील लागतील तुम्ही आम्हाला सांगा, आपण सुद्धा ते घेता येतील. आणि एकंदरीत चांगल्या गोष्टीला आपण प्रोत्साहन देऊया. आता एअरपोर्ट आले, इथला विकास म्हणजे या भागाचा अतिशय मोठ्या प्रमाणात जोरानं चाललेला आहे.
इतक्या जोराने विकास कुठल्याही भागात नसेल होत इतका आता या पनवेल तालुक्यातल्या उरण तालुक्यातल्या नव्या मुंबईतल्या विभागाचा होत आहे आणि त्याच्यामुळे योग्य संधी शोधली पाहिजे. बरेचसे विद्यार्थी पालकी विद्यार्थ्यांना घेऊन येतात. माझं हे शिक्षण झालंय विमानतळामध्ये मला नोकरी द्या. पहिल्यांदा होते JNPT नोकरी द्या, मध्ये नोकरी द्या. काय त्यावेळेला एकेका वेळा आम्ही किती माणसं भरली? पंजाब झाली 500-700 माणसं भरा, NHSली 400-500 माणसं भरा. ज्या ज्या कंपनीला सगळीकडे एकेका टायमाला आम्ही शेकडो एकेका टायमाला एक दोन सोडून द्या अशी बरेच हजारो लोकांना एक बाजू आमची सांगितली की आम्ही नंबर घेतला इतरा नंबर घ्या, आम्ही नोकरी घेतली इतरा नंबर घ्या, आम्ही काम घेतलं इतरांना कामं द्या. 10-10 हजाराची कामं घेतली तिथे किंमत फक्त 10,000ची आणि 5,000 रुपये आई वडिलांचे दागिने गहाण ठेवून आणायचे आणि काम करायचं. ही कामं केली. शिडको काम देत नाही. शिडकोवरती मोर्चा नेला. 1 कोटीचं काम होतं नावा रस्त्याचं. म्हटलं आम्हाला त्या काम दे, आम्ही तुमच्याकडे कॅपॅसिटी नाही, तुमच्या काही नाही. म्हटलं वय आमच्याकडे कॅपॅसिटी आहे ना, आम्ही 10 गावं एकत्र येतो. वाळ ग्रुपला 1 पीस, कोकण गावाला 1 पीस, गावाचा 1 ग्रुप त्याला 1 तुकडा. पीस म्हणजे काय? कामाचा तुकडा. 10 गावं एकत्र आली, 12 गावाले ते 1 कोटी 20 लाखाचं काम घेतलं. सहकारातून काम घ्यायचं सुद्धा ना. बघत रामदास शेट्टी बोलते, तुला माहीत आहे, ह्याला पण माहीत आहे. जुनी माणसं आहेत ना 70 गाठलेली, म्हणजे 65-70च्या कुठली असतील, त्यांना थोडं त्याची कल्पना येईल तुम्हाला. तर ह्याच्यातून आम्ही जिथं सहकार कोकणात रुजत नाही पण आम्ही गावांमध्ये रुजवत राहतो. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा कामं केलेली आहेत. अण्णांच्या शाळेत शिकल्यानंतर त्याला आम्ही सगळी जोड दिलेली आहे. त्याच्यामुळंच साधारणतः आज आम्ही कुठल्याही पक्षात काय असलो, कोणी भाजप, कोणी शेकापत, कोणी काँग्रेस, कोणी आणखी कुठल्या पक्ष असतील, शिवसेना, राष्ट्रवादी, तरी सामाजिक कामाच्या आम्ही एकत्र येतो आणि ती दृष्टी आपली ठेवली पाहिजे. आपल्याला आपली ती दृष्टी काय ठेवायची आहे? पक्ष वगैरे जे आहेत ना ते इतर त्या स्टेजवरती निवडणुकी बोलतो, बाकीच्या वेळेला विकासाच्या वेळेला सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा शत्रू कोण नको, मित्र कोण नको. तुम्ही TV बघता काय? TV त्यात एक कमळी नावाचा एक मालिका चालू आहे, पाहिली तुम्ही? कमळी हातवरती करा, मुली पाहिली आहे का? कमळी मुलगी आहे ना. रात्रीच्या वेळेला मी ती कमळी शोधतोय पाहिला, म्हणजे बरेच दिवस मी पाहतो. जरा कमळी बघण्याकरता मी बऱ्याच वेळा कुठं कामात असेल ते पण आणखी लवकर जातो. तर त्याच्यामध्ये काल दाखवलंय की कमळी आणि तिची प्रतिस्पर्धी असलेली त्याच कॉलेजमधली दुसरी मुलगी, काय नाव तिचं? अनिता. दोन बॅच वेगळे आहेत, संघ वेगळे आहेत. एक अनिताचा संघ आणि एक कमळीचा. अनिता ती द्वेषाला वाटते, तिलावर राग काढता बघतो, पण कमळी मात्र नाही. ज्यावेळी कमळीचा संघ आणि अनिता संघ एकत्र खेळायला एका वेळा आपली सामने येतात त्यावेळेला जी चुका होतात त्या अनिताच्या, त्यासाठी कमळी उतरून जाते. ती म्हणते तिला विजय व्हायला पाहिजे, ते आपल्याच कॉलेजमधली आहे. तिचा संघ काय असतो? आपल्याच कॉलेजमध्ये आहे. जरी आपली प्रतिस्पर्धी असली, आपल्या विरुद्ध असली, तरी नाव आपल्या कॉलेजचं आहे, ही भावना आपल्या मनात पाहिजे. त्या कमळीची मैत्रीण जी असते, तिची शेजारी म्हणजे पार्टनर म्हणूया, ऑस्ट्रेलिया मुंबईला गेलेली कॉलेजला असते, तर ती भरपूर चिवडते. नाही हे कशाला, ती आपली विरोधक आहे, पण ती ऐकत नाही. तुम्हाला कोणी दिवसला काय झालं, अरे तो त्या पार्टीचा आहे, आपल्याकडे कशाला जवळ घेतात, असं काय बघायचं नाही. आपल्याला ते पार्टी, ते ग्रुप आणि ते संघ ते विसरून जे आपला विभागाचा आहे, पुढे जाऊन आपल्या तालुक्याचा आहे, आपल्या देशाचा आहे, तर त्यावेळेला पहिला भारताचा अभिमान, बरोबर आहे ना? आपल्याला पण कुठला पाहिजे? भारताचा. काही इतर देशाचा घ्याल तुम्ही, कुणाच्या कुठल्या, तुम्हाला अभिमान कुठल्या देशाचा असणार आहे? बोला मोठ्याला, कुणाचा अभिमान? असा आवाज यायला पाहिजे. 15 ऑगस्टला तुम्ही बोलता ना, भारत माझा देश आहे,
समाजात रुजली पाहिजे आणि तशा प्रकारे आपण पुढे जायला पाहिजे. म्हणजे आपला विकास होईल, आपल्या गावाचा होईल, आपल्या देशाचा होईल. जे अण्णांनी केलं, धर्मवीर अण्णांनी काय केलं, जात पात धर्म बाजूला ठेवून आपलं जे शिक्षण दिलं ते शिक्षण आपल्या आयुष्यात नेहमी उपयोगात आणलं पाहिजे. तसं तुम्ही कराल आणि अण्णांच्या हॉटेल जाऊन आपण सगळं मोठे होऊया इतकी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.